हेडलाईन्स नंतर या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यसभा विधान परिषदेसंदर्भातली मोठी बातमी पाहूयात। राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी थेट दिल्लीत हायकमांडशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे, तर मतांचा कोटा हा 37 एवढा आहे। राज्यसभेची 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार हे निश्चित आहे। परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीमध्ये 29 मतांचा कोटा आहे, तर विधान परिषदेची ही 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार हे निश्चित आहे। सध्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं चर्चा केलेली नाही। राज्यसभेची शरद पवारांची टर्म ही संपतीये, मात्र पवार पुन्हा राज्यसभेवरती जाणार का याची स्पष्टता मात्र नाही। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याशी। अभिषेक, राज्यसभा आणि विधान परिषद प्रत्येकी 1-1 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे, पण आता अशी माहिती समोर येते की काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची कुठेतरी चर्चा सुरू आहे। नेमकी काय चर्चा सुरू आहे, काय घडतंय? राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 16 मार्च रोजी आपल्याला निवडणूक होताना पाहायला मिळेल। 7 जागा आहे आणि या 7 जागांसाठी महाविकास आघाडीकडे जर संख्याबळ पाहायचं तर ते एका जागेसाठी आपल्याला असल्याचं दिसतं आहे। मात्र कुठेतरी तिन्ही पक्षांकडनं किंवा मग सध्याला जे दोन्ही पक्ष आहेत, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, या दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। एकूणच शिवसेनेकडनं राष्ट्रवादीला बाजूला सारत कुठेतरी दिल्लीतल्या काँग्रेसच्या हायकमांड सोबत चर्चा देखील झाल्याची माहिती मिळते आहे। प्रामुख्यानं कुठेतरी ही जागा जर पाहायची तर शिवसेनेकडनं दावा केला जातो आहे की 20 जागा ह्या आमच्या आहेत आणि त्या अनुषंगानं सर्वाधिक जागा असल्यामुळे हा अधिकार आमचा आहे, अशा प्रकारचं वक्तव्य देखील आपल्याला संजय राऊत यांच्याकडनं देखील येताना दिसतं आहे। प्रामुख्यानं अशाच प्रकारचं वक्तव्य हे आदित्य ठाकरे यांनी देखील आधी केलेलं होतं आणि त्यामुळे एकूण जर का शरद पवार नसतील तर नेमकं काय, हा देखील एक प्रश्न निर्माण होतो। एकूण शरद पवार यांच्याकडनं देखील इच्छा व्यक्त करण्यात आलेली होती की राज्यसभेवर ते जातील, मात्र सध्याच्या जर का राजकीय परिस्थिती पाहायची तर ती पूर्णपणे आपल्याला बदललेली पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगानं आता कशा पद्धतीनं पावलं पुढे टाकली जात आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यातलंच एक पाऊल म्हणायचं तर शिवसेना आणि काँग्रेस यांची दोघांची सध्याला चर्चा आपल्याला होताना दिसत आहे। एकूण राष्ट्रवादीला बाजूला सारत ही चर्चा होताना दिसत आहे आणि त्या अनुषंगानं पाहायचं तर संख्याबळ हे जवळपास आपल्याला जाताना दिसतं आहे एका जागेसाठी। एकूणच अधिक जर का पाहायचं तर शरद पवार या संदर्भात काही भाष्य करतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी बरोबर आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये हे चित्र अधिक स्पष्ट होईल। तुर्तास धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी। आणि दरम्यान राज्यसभा विधान परिषदेसाठी आदित्य ठाकरे आणि माझी भूमिका ही वेगळी नाही अशी सारवासारव संजय राऊतांनी केली आहे। निवडून गेलेला खासदार मवियाचा असेल असं ते म्हणाले। शरद पवार यांची राज्यसभेवरती जाण्याची इच्छा आहे, पण अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही असंही ते म्हणाले। पाहूयात। आदित्य ठाकरेंची वेगळी भूमिका नाही। आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाहीये, सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना, 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे। दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहेत। त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल, त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे। आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असं मला वाटत नाही। माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट, त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ, पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क हा शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे। हीच चर्चा सुरू आहे, यात वेगळं काय आहे?